So let's get ready with me. Get ready with me. Get ready with me. हॅलो गाईज. सो आज आहे माझा बर्थडे आणि आम्ही जात आहोत डिनरला. सो लेट्स कम रेडी विथ मी. सो सर्वात आधी मी इथे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर लावून घेतलं आहे, जेणेकरून स्किन छान मॉइश्चराईज झाली पाहिजे. सेकंड मी ते यूज केलं आहे प्रायमर, नायकाचं प्रायमर आहे हे. त्यानंतर मी ते यूज करत आहे मेबलिनचं एज रिवाईन कन्सिलर, जे की तुमचे डार्क स्पॉट्स आणि डार्क सर्कल्स खूप इझिली हाईड करतं आणि याचा शेड आहे कॅरमल. आज मी सर्व प्रोडक्ट्स माझ्या बोटांनीच ब्लेंड करत आहे, कारण माझ्याकडे ब्युटी ब्लेंडर वापरण्यासाठी एवढा वेळ नव्हता. सो आणि मी प्रोडक्ट पण खूप कमी प्रमाणात लावलेलं आहे. सो हे बोटांनी आपण खूप इझिली ब्लेंड करू शकतो. नंतर मी यूज करत आहे लॉरियलचं हे कन्सिलर. कन्सिलरनेच आपण मेकअपसुद्धा करू शकतो. असं नाही की आपल्याला फाउंडेशनचीच नेहमी गरज असते. जेव्हा आपल्याला हेवी बेस करायचं असतो तेव्हा आपण फाउंडेशन यूज करतो, बट मला जस्ट एक डिनरसाठी मेकअप करायचा होता आणि खूप नॅचरल ठेवायचा होता, म्हणून मग मी फक्त कन्सिलरनेच सगळा मेकअप केलेला होता. नंतर मी थोडंसं ब्लश लावलं आहे. मेकअप सेट करण्यासाठी यूज करत आहे मास्कची ही ट्रान्सलुसंट पावडर. ही व्हाईट शेड्समध्ये आहे. याच्यामध्ये वेगवेगळे शेड्ससुद्धा अवेलेबल आहेत तुमच्या स्किन टोनप्रमाणे. आणि मध्येच एक हा कॉल आलेला होता मला बर्थडे विश करण्यासाठी. सो कॉल अटेंड करता करता मी मेकअप केलेला आहे हा. आणि नंतर यूज करत आहे मार्सचा हा 2-in-1 मस्कारा. खूप चांगला आहे हा, तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. मी ते यूज करत आहे स्विस ब्युटीची ही क्रेयॉन लिपस्टिक. सिरियसली सांगते, लिक्विड लिपस्टिकपेक्षा या लिपस्टिक खूप चांगल्या आहेत. लिक्विड लिपस्टिक लिप्सला थोडं ड्राय करतात, पण ह्या तशा नाही आहेत. ह्या खूप हायड्रेटिंग असतात. फक्त एवढंच आहे की ह्या लॉंग लास्टिंग नाही आहेत. ह्या थोड्या वेळेसाठीच काम करू शकतात. सो तुम्हाला कधीतरी असं थोड्याच इव्हेंट पुरतं जर तुम्हाला लावायची असेल तर तुम्ही क्रेयॉन लिपस्टिक नक्कीच एकदा ट्राय करा. सो हा आहे माझा आउटफिट. आणि नंतर घालत आहेत इयरिंग्स. इयरिंग्समध्ये थोडी मी कन्फ्यूज होते, कारण माझ्याकडे 2 ऑप्शन होते आणि त्यामधले हे माझ्याकडे हे जे मेटलमध्ये होते ते जास्त चांगले वाटत होते त्या मोतीपेक्षा. सो मग मी हेच घातलेत. आता माझ्याकडे ब्रासलेटमध्ये सुद्धा 2 ऑप्शन होते. सो त्यामध्ये एक कळं होतं आणि एक ब्रासलेट होतं. सो मी त्यानंतर ते ब्रासलेट घातलं. नंतर केस थोडे सेट केलेत. अशा प्रकारचे ब्रासलेट हे खूप नाजूक दिसतात आणि दिसायला पण छान दिसतात. नंतर मग मी यूज केला माझा परफ्यूम बॅग. आणि फुटवेअरमध्ये मी यूज करत आहे हे व्हाईट सँडल. आणि आम्ही नंतर लगेच निघालो आमच्या लोकेशनवरती. आणि इथून तुम्ही आमचा व्लॉग एन्जॉय करा.